जर तुम्ही आम्हाला खंडणी पाठवली तर आम्ही सुरतेवर हल्ला करणार नाहोत, सुरतेची लूट करणार नाहोत, पण जर नाही पाठवली तर सुरतेची बदसूरत केलेली तुम्हाला पाहावी लागणार आहे. इनायत खानाने खंडणीची मागणी नाही केली. महाराजांनी काही निवडक मावळ्यांना सुरत शहरावर हल्ला करायला लावला, म्हणजेच तेलाचे टिप वगैरे जे होते तिथं चौकाचौकाने वतायला लावले आणि तिथं आग पेटवण्यात आली, कार्यालय पेटवून देण्यात आली. आणि ह्या गोष्टी पाहून सुरत शहरातले इंग्रज, फ्रेंच, डच हे जे होते ते तिथून पळ काढायला निघाली. तिथून त्यांनी त्यांचे कार्यालय वगैरे बंद केले आणि महाराजांनी लगेच ताबडतोब सुरत शहर लुटायला सुरुवात केली. महाराजांचं जे टार्गेट होतं ते वीर बोराय यांच्याकडे होते, कारण वीर बोराय यांच्याकडे जवळपास 80 लाख रुपये रोख रक्कम आणि कित्येक सोनं हे त्यांच्याच घरामध्ये मिळणार होते. बहिर्जे नायकांनी त्यांना माहिती पाठवली होती. महाराजांनी मावळ्यांच्याद्वारे सुरत शहराला लुटायला सुरुवात केली आणि सर्व गोष्टी लुटून घेतल्या. महाराजांना माहिती भेटली होती की सुरत शहरामध्ये असा एक व्यापारी आहे जो दानशूर आहे, तो गोरगरिबांची मदत करतो, त्याचं नाव मोहनदास पारेख. तर याच्या घरावर हल्ला करायचा नाही, त्याचं काहीही लुटायचं नाही असं महाराजांनी सक्त आदेश दिलेले होते. आणि परत महाराजांनी ज्यावेळेस पूर्ण सुरत शहर लुटले आणि 10 जानेवारी सुरत शहरातून करता पाय घेतला, तर त्यावेळेस महाराजांना जवळपास 2.5 करोड रुपये रोख रक्कम आणि कित्येक सोनं चांदी ह्या गोष्टी भेटलेल्या होत्या. महाराजांना या गोष्टींचा पूर्णपणे उपयोग स्वराज्याच्या उभारणीसाठी होणार होता. ही सर्वात मोठी लूट मानली जायची त्यावेळेस.